नमस्कार मित्रांनो, आपण जर महाडीबीटी पोर्टलवर बियाणे अनुदान करता अर्ज केलेला असेल तर ही जी काही बियाणाची सोडत आहे ही सोडत आज निघालेली आहे आणि पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरती SMS सुद्धा प्राप्त झालेले आहे। तर यामध्ये मित्रांनो, पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सादर केलेले अर्ज हे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने बियाणे सोडतसाठी ग्राह्य धरले जाणार होते। तर यामध्ये जो काही लाभार्थी शेतकरी सुरुवातीला अर्ज करेल त्यांना याच्यामध्ये प्राधान्य अशा प्रकारची ही पद्धत आहे। आता लॉटरी पद्धत यामध्ये बंद करण्यात आलेली आहे। तर यामध्ये निवड ही कशा प्रकारे होते, तर यामध्ये सर्वप्रथम दिव्यांग शेतकरी जे असतील तर अशा दिव्यांग शेतकरी बांधवांना यामध्ये सुरुवातीला प्राधान्य आहे। त्यानंतर विशेष घटक व आदिवासी प्रवर्गातील शेतकऱ्यांना यामध्ये प्राधान्य आहे। त्यानंतर प्रत्येक संवर्गामध्ये महिला शेतकरी भगिनींना यामध्ये लाभार्थी निवडीमध्ये यामध्ये प्राधान्य देण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, सोडतमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवरती निवडीचा संदेश सुद्धा आज आलेला आहे। तर अशा प्रकारचा एक संदेश आपल्या मोबाईलवरती प्राप्त झालेला असेल जर आपली यामध्ये निवड झालेली असेल तर यामध्ये आपली नाव व आडनाव सुरुवातीला येथे दाखवले जाईल। त्यानंतर आपला जो काही फार्मर ID आहे हा फार्मर ID तेथे दाखवला जाईल। त्यानंतर आपण ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे, तर मी सोयाबीन या घटकासाठी अर्ज केलेला होता, तर येथे आपली सोयाबीन या घटकासाठी निवड झाली आहे। सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा। आजपासून 5 दिवसाच्या आत बियाणे घटकाचा लाभ घ्यावा, अन्यथा आपली निवड रद्द होईल। आपण एकदाच बियाणे उचल करवायची आहे। अधिक वेळा उचल केल्यास उचल केलेल्या पूर्ण बियाण्याची किंमत वसूल पात्र आहे। तर अशा प्रकारचा SMS मला आज प्राप्त झालेला आहे। तर सदर घटकाचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो, आपणास आपले जे काही तालुका कृषी अधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधायचा आहे आणि 5 दिवसाच्या आत आपले जे काही बियाणे आहे हे बियाणे आपणास यामध्ये घेऊन जायचे आहे। तर सोबत जाताना आपणास आपले आधार कार्ड व सोबत सातबारा असू द्या। तर हे होतं एक महाडीबीटीच्या पोर्टल विषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।